साक्री पत्रकार समन्वय समितीच्या वतीनं PSI घायतड विरुद्ध लाक्षणिक उपोषणाबाबत दिलं तहसीलदार यांना निवेदन। साक्री तालुका पत्रकार संघटना समन्वयक समितीच्या वतीनं साक्री PSI महेश घायतड यांच्या विरोधात धुळे पोलीस अधीक्षक धुळे ग्रामीण उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं होतं। गेल्या काही दिवसापूर्वी दमदाटी शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूकची तक्रार दिली होती, परंतु यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न झाल्यामुळे साक्री पत्रकार संघटना आक्रमक होऊन आज रोजी साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना लेखी निवेदन देऊन मंगळवारी दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी साक्री तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असं निवेदनात साक्री तहसीलदार यांना साक्री तालुका पत्रकार संघटनाने दिलं। यावेळी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, मार्गदर्शक विजय भोसले, प्रेस क्लबचे मार्गदर्शक GT मोहिते, पत्रकार दीपक जाधव, शरद चव्हाण, किशोर गादेकर, उमाकांत हिरराव, रतनलाल सोनवणे, संगपाल मोरे, जितेंद्र जगदाळे, ज्ञानेश्वर डालवाले तसेच सर्व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते। तीन संघटना आहेत। तिन्ही संघटनांनी एकत्र येऊन साक्री तालुका पत्रकार संघटना समन्वय समितीची स्थापना केलेली आहे आणि या समन्वय समितीतर्फे आज माननीय तहसीलदार साहेब यांना उपोषणाची नोटीस देण्यात आलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की साक्री पोलीस स्टेशनचे फौजदार यांनी अपंग पत्रकार, ज्यांना आपण दिव्यांग असं म्हणतो, गादेकर यांना लंगड्या वगैरे असे संबोधन वापरून शिवीगाळ केलेली आहे। त्याबरोबर पत्रकार शरद चव्हाण, पत्रकार GT मोहिते बापू, उमाकांत हिरराव यांच्याशी गैरवर्तन केलेलं आहे। या संदर्भामध्ये आम्ही रितसर DYSPना निवेदन 8 दिवसापूर्वी दिलेलं होतं। त्याप्रमाणे काल DYSP इकडचे रजेवर असल्या कारणाने ज्यांच्याकडे चार्ज होता ते जाधव साहेबांनी पत्रकारांना बोलून जबाब घेतलेला आहे, परंतु अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। म्हणून 23 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत साक्री तहसील कार्यालयासमोर पत्रकारांच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे। लाक्षणिक उपोषणाच्या दिवशी जर काही निर्णय लागला नाही तर आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही त्या दिवशी जाहीर करणार आहोत। तर दुसरा टप्पा काय असेल हे आम्ही त्या दिवशी आपल्याला सांगू। पोलीस आणि पत्रकार या खरं म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। समाजामध्ये एक चांगलं चित्र दोघांचा समन्वय असला तर असतो, परंतु या ठिकाणी जे घडलेलं आहे त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही। अशा पद्धतीने वर्तन करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी जी पत्रकारांची मागणी आहे, ही मागणी वरिष्ठांनी मान्य करावी। दुसरी गोष्ट, आमची लढाई त्या दिवशी आम्ही बोललो की फौजदार घायतड यांच्याशी नाही, तर एकूण ही जी काही पोलीस खात्यातली प्रवृत्ती आहे, असे अनेक लोक अशा पद्धतीने वागतात व सर्व काही समाजापुढे येत नाही, तेव्हा हे सगळं थांबलं पाहिजे। संबंध सलोख्याचे असले पाहिजेत आणि समाजात एक चांगलं चित्र निर्माण झालं पाहिजे, असा एकूण या उपोषणाचा सुद्धा उद्देश आहे। धन्यवाद। प्रतिनिधी रतनलाल सोनवणे, साक्री।